चौकशीत दोषी आढळून देखील ग्राम सचिव व सरपंच यांच्यावर कारवाई नाही. बुलढाणा गट विकास अधिकाऱ्यांना जॉब विचारण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना पाहून गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांच्या कार्यालयातून पलायन. ग्रामस्थांच्या गेल्या 10 तासांपासून गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात अद्यापही ठिय्या सुरू. जोपर्यंत कारवाई नाही ठिय्या सुरूच राहणार ग्रामस्थांची भूमिका. बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगातील निधीचा ग्रामसचिव व सरपंच यांनी संगनमताने अवैधरित्या रक्कम काढून खर्च केल्याची बाब समोर आली. याविषयी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर चौकशी अंती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे लेखी आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र 2 वर्ष होऊनही गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी सरपंच व सचिवावर कारवाई न केल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी 11 वाजता कार्यालय गाठलं. मात्र ग्रामस्थांना बघून गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पलायन केलं व अद्यापही कार्यालयात न आल्याने गेल्या 8 तासांपासून ग्रामस्थ गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन आहेत. जोपर्यंत गट विकास अधिकारी कार्यालयात येत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. माझं नाव जुनेद खान फकरुल्ला खान. मी देवलघाट ग्रामपंचायतनी जे लाखो रुपये विकासाच्या नावावर काढून घेतले त्याची वारंवार तक्रार केली होती. त्या तक्रारच्या अनुषंगाने चौकशी झाली. चौकशीमध्ये सरपंच सचिव यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा निष्पष्ट झाला. त्यावर वारंवार संबंधित अधिकाऱ्याला आम्ही भेटलो का त्यांच्यावर कारवाई करा. त्यांनी सांगितलं का आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंचायत समितीला मार्गदर्शन दिले. या GR प्रमाणे यांच्यावर तात्काळ कारवाई करून तक्रारकर्ता यांना परस्पर कळावे. 1 महिन्यापासून पंचायत समितीचे चक्रा काटत आहे. व्हिडिओ मॅडम भेटत नाही आणि भेटले तो व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही. अशी वेळ आली का आज सकाळपासून व्हिडिओ मॅडम कडे आलो. त्यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्न विचारायला इथे बसलो. मॅडमने आम्ही बसले असताना आम्हाला सोडून या ऑफिसून निघून गेले आणि 4 वाजता येतो असे सांगितले. 4 वाजता मॅडम इथे आले तर या त्यांच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये न येता बाजूच्या कॅबिन मध्ये गेले. आमच्याशी काही बोलले नाही, काही चर्चा केली नाही आणि परस्पर निघून गेले. आमची मागणी आहे का श्रीओ साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतनी वारंवार बिना विकास करता जे पैसे काढले त्यावर तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची परत आम्हाला मिळाली पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे. भ्रष्टाचार कम से कम नाही बोलले तर अंदाजन 1 करोडच्या लगभग भ्रष्टाचार झालेला आहे विकासाच्या कामामध्ये. सायन दैनिक खबरे शाम तक साठी अशोक जसवानी, बुलढाणा.